नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या चैत्र महिन्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आपल्या शेताला मुहूर्त साधून शेतीची कामे चालू केलेली आहेत. भारद्वाज पक्षी हा पाहिल्यानंतर आपण सर्वजण नमस्कार करतो, कारण तो पाहिल्यानंतर आपण शुभ मानला जातो. याचं शुभ मानण्याचं एक रिझन असं आहे, भारद्वाज हा पक्षी मांसाहारी या वर्गामध्ये गणला जातो. भारद्वाज पक्षी हा जास्तीत जास्त विषारी कीटक खाण्याचे काम तो करतो, कारण या उन्हाळ्यामध्ये वळीव स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे काही विषारी सापांची पिल्ली त्यांची छोटी छोटी बाहेर पडतात. त्याचबरोबर गोम असेल, विंचू असेल किंवा इंगळे असेल, अशा प्रकारचे जीवाणू बाहेर पडत असल्यामुळे त्यांना खाण्याचं काम हा भारद्वाज पक्षी करतो. तो शेतामध्ये जास्तीत जास्त उन्हाचा जास्त दिसतो. इतर पक्षी जर पाहिले आपण, आता गाण कोकिळ असेल किंवा अनेक पक्षी असतील, ते झाडाच्या सावलीला आपली दिनचर्या करत असतात. पण भारद्वाज हा पक्षी उन्हामध्ये जास्त फिरतो आणि तो जे काही विषारी कीटक असतील किंवा सरपटणारे प्राणी हे खाण्याचं काम करतो. त्यामुळे शेतकऱ्याला होणारी इजा ह्यापासून संरक्षण होते. म्हणून शेतकरी त्याला दिसला की शुभ दिवस मानला जातो किंवा त्याला नमस्कार करतो. एक श्रद्धा म्हणून एक निसर्गाची नातं जोडण्याचं काम आज शेतकरी चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यामुळे अशा पक्ष्यांचं जतन होणे आज गरजेचं बनले आहे.